एक बातमी सविस्तर पाहूयात। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। विरोधकांचा मात्र चहा पानावर बहिष्कार बघायला मिळतो। उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, मात्र त्या अगोदरच आता विरोधकांनी चहा पानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन केलं जातं, मात्र नेहमीप्रमाणेच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याकडून। सागर, आपण पाहतोय उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्याआधीच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय। विरोधक आज सायंकाळी सत्ताधारी भागाकडनं जे चहापानाचं निमंत्रण आहे तिथे जाणार नाही आहेत। प्रामुख्याने राज्यातल्या जो पुढील अधिवेशनामध्ये काय प्रामुख्याने विषय जे असतील त्याच्यावर आता काही वेळातच विरोधी पक्ष नेत्यांची पत्रकार परिषद होणार आहे। तत्पूर्वीच्या बैठकीमध्ये अशा स्वरूपाचा निर्णय झालेला आहे। आपण पाहाल की उद्यापासून विरोधक हे अधिक आक्रमक आणि अधिक सरकारची कोंडी करताना दिसतील। याला प्रमुख कारण म्हणजे एकतर लोकसभेच्या निकालांमध्ये महाविकास आघाडीला राज्यामध्ये ज्या पद्धतीने यश मिळालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे पुढील अधिवेशन जे आहे ते विरोधकांनी गाजवण्याचं ठरवलेलं आहे आणि सरकारची कोंडी करण्याचं देखील ठरवलेलं आहे। सत्ताधारी पक्षांच्या वतीने आज चहापान जे आयोजन केलं होतं त्याला देखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अगदीच सागर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो उद्यापासून पावसाळी अधिवेशन आहे, विविध मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजेल, मात्र त्याआधीच विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकलाय।